नमस्कार मंडळी, जय श्रीराम सर्वांना, जय महाराष्ट्र। तर मी गारपीट, पाऊस पाणी, वारा वादळ सहित घेऊन आलेली आहे नवीन व्हिडिओ। तर मी 5 मिनिटांमध्ये होम टूर करणार आहे, तेही अवकाळी पावसासोबत। उन्हाळा आहे की पावसाळा कमेंटमध्ये सांगायचं। त्याआधी व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं। तर बघा कसं वाटतंय पांढरा सोना, आणि समोर बघा त्या म्हशीसुद्धा बिचाऱ्यांना इतकं लागत आहे, एकदम गोटं मारल्यासारखं। त्या पण समोर जाईना झालंय। तर कसं वाटतंय, असं असते गावाकडची लाईफ। शेवटपर्यंत नक्की बघा। लईच म्हणता की होम टूर कर, होम टूर कर। तर बघा मंडळी कसं वाटतंय, कसा आला पावसाचा वार आणि घराचे केले हाल। तर बघा अख्ख्या उन्हाळ्यामध्येच पावसाने केली सुरुवात, पण आता उन्हाळा पण नाही म्हणता येईल, कारण जून महिन्यामध्ये पावसाची सुरुवातच होते। आणि बघा इकडे किती पाणी साचलेलं आहे। तर असंच काढावं लागते मला पावसाळा, अख्खा पावसाळा। तर हे बघा इथं पाणी गळते म्हणून हे बकेट वगैरे मांडून ठेवलेली आहे मी इथं, पण यांचा काहीच फायदा नाही, कारण इतका जोराचा पाऊस आणि वारा वादळ आला की लईच पाणी साचलं इथं। बघा इतके छोटे छोटे भांडेसुद्धा वाट्याला नाही आले मांडून ठेवण्यासाठी, तरी पण काहीच सांभाळेना पाऊस। तर खूप म्हणता की होम टूर कर, होम टूर कर, घर दाखव। तर हेच आहे माझी रियालिटी आणि हेच आहे माझं घर, की थोडासा जरी पाऊस आला तरी मला असं सगळं काही फेस करावं लागते। तर बघा किती सारं पाणी साचलेलं आहे इथं, आणि आतमध्ये बघाल तर आतमध्ये पण तसंच आहे, की लई सारे भांडे बिंडे मांडलेले आहेत बघा, कारण इथं पण लईच पाणी गळते। आणि साईडला ठेवलेला आहे माझा बेड, तर इथंच झोपते, आणि हाच आहे माझा एक कमरा, आणि इथंच सगळं आहे माझं। आणि इकडे साईडला बघाल तर आहे माझा गॅस, तो मी चोटा वगैरे बनवलेला आहे। आणि इथं पण लईच पाणी गळते, अंदर बाहेर पण सेम कंडिशन आहे घराची। तर आतमधलं पण तेच आहे। आता लाईट वगैरे नाही आहे पावसामुळे, तर हे इकडे गंज वगैरे मांडून ठेवलेली आहे, आणि हा आहे माझा गॅस। आणि इकडे वर बघितलं ना तर सगळा खुलाच आहे बघा, सगळा खुला आहे। इथून पण पावसाची लई झडप येतोय। आणि इथेच बसून मी रोज लाईव्ह घेते, इथं गॅसजवळ बसून। कधी कधी बॅक कॅमेरा सुरू करते तर तुम्हाला दिसलं वगैरे असेलच। हे बघा इथं पण गळत होतं पाणी, तर गंजे वगैरे मांडून ठेवलेले आहे। आता पाऊस आणि गर्जन तर होता, पण पाऊस थोडा कमी झाला तर म्हटलं चला यार ह्या थोड्या बकेट वगैरे इकडे तिकडे बरोबर ठेवते। हा बघा हा जो मातीचा बनवलेला आहे मुंडा, याच्यावर पण पूर्ण गळलेला आहे, आणि मग थोडा थोडा इथली माती खाली पडते, म्हणजेच खसते इथून, कारण पावसाने ओला झालेला असतो ना। तर बघा आला पाऊस आणि आता बंद झाला, आणि घराचा कसा हुलिया बदलला। तर कसं आहे ना, पाल तर मांडून ठेवली होती मी, पण म्हटलं की उन्हाळ्यामध्ये उन्हाने खराब होते, त्याच्यामुळे म्हटलं आता पावसाळ्यामध्ये मांडूया, नंतर आता काढून घेऊ। तर आता मला काय माहीत होतं की इतक्या लवकरच पावसाळा सुरू होणार आहे, जून महिन्यामध्येच। तर बघा कोणाकडून आला तर माहीत नाही हा पाऊस, पण माझ्या घराचे हाल नक्की करून गेला। तर असं असते, हे फक्त पहिल्या पावसाची मजा शहरातल्या लोकांना असते। गावातल्या आमच्यासारख्या कौलांच्या घरावाल्यांना आणि मातीच्या घरावाल्यांना म्हटलं तर लई हाल असतात राव, खरं सांगते। तर असं ते सगळे दुःख विसरून मी आलेली आहे इकडे आता आंबे वेचायला, कारण इतकं जोराचं वारा वादळ आलंय की लईच आंबे पडलेले होते। आणि हे दुसऱ्यांचे नाही आहेत, हा माझा घरचाच आहे, घरामागच्या वाडीमध्ये आहे। खूप मोठं आहे आंब्याचं झाड, तर खूप सारे पडलेले होते। हे काही पिकलेले वगैरे आंबे नाही आहेत, हे सर्व कच्चेच होते, पण म्हटलं की जाऊन वेचून घेऊया, 2 दिवस ठेवल्यानंतर होऊन जातील हे, यांचे रस वगैरे बनवायला जमते मग। तर मी मस्त गेली आणि मग आंबे वगैरे वेचत होती। हे बघा किती सारे आंबे पडलेले आहेत, तर खूपच आंबे पडले। आणि ह्या मुलीला म्हटलं की माझा व्हिडिओ काढ, तर हे इकडे मोठा झाड दाखवत होती की इतका मोठा झाड आहे म्हणून। असंच करतात लहान मुलं, जेव्हा पण व्हिडिओ काढायला सांगते ना, माझे सोडून इकडे तिकडे कॅमेरा फिरवत असतात, त्यांना लई मजा येते। तर बघा किती सारे वेचले, तर 1 बकेट आंबे वेचून काढले। आता यांचे मस्त रस बनवणार मी। कसं वाटतंय मग, हे बघा असं झालंय माझ्या घराचं फायनल लुक। लईच म्हणता की होम टूर कर, होम टूर कर। हेच आहे माझी रियालिटी दादांनो ताईंनो। तर कसं वाटलंय व्हिडिओ
आणि माझ्याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा. का इकडे तर नदीच तयार होते पावसाळ्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये येणं जाणं सगळं बंदच होऊन जाते. तर काही वाटत असलं माझ्याबद्दल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं खूप खूप सपोर्ट असू द्या मला आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू.